नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र मोहित आणि स्वागत करतो आजच्या चॅलेंजिंग ब्लॉग मध्ये. तर आज आपण करणार आहोत चालता बोलता. चालता बोलता एक जुना शो होता सह्याद्रीवरचा, ज्याच्यात म्हणजे 3 प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर तुम्हाला मिळणार होतं चांदीचा सिक्का. तर आपण चांदीचा सिक्का तर नाही देणार आहे. जर कोणी 3 प्रश्नाची उत्तर बराबर देणार तर त्याला मिळणार 50 रुपये. तो चलो अभी ढूंढते कंटेस्टेंट, लेट्स गो गाइस. हमें हमारा पहिला सोबती मिल चुका है. तर तुझं नाव सांग फर्स्ट ऑफ ऑल. रितेश कोमलवार, राहणं कुठलं आहे? वसमत, नांदेड. नांदेड कडलं आहे. अजून एज्युकेशन काय चालू आहे? 11वी. अच्छा, तर चला आपण चॅलेंज चालू करूया. ठीक आहे, तर तुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक पूर्ण येते काय म्हणता? पहिला क्वेश्चन हाच आहे तुला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमा. चुकलाय, सॉरी, तू हारलाय. ठीक है, थैंक यू. ऐसो मेरे फिलहाल अभी 607 सब्सक्राइबर है, लेकिन अभी स्टार्टिंग से मेरी फॅन फॉलोइंग बढ़ते जा रही है. बोल गजानन महाराज की जय. तर गाईज आपल्याला दुसरे मित्र भेटले आहेत, तर तुमचा परिचय देऊन द्या फर्स्ट ऑफ ऑल. माझा परिचय, मी मंगेश पवार, शेगाववरती प्रॉपर शेगावमध्ये आहे. आणि शिक्षण काय झालंय? शिक्षण 12वी. अच्छा, तर तुम्हाला म्हणजे मी 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नाचे अचूक उत्तर जर दिले तर तुम्हाला 50 रुपये गिफ्ट माझ्याकडून. मी सध्या चांदीचं नाणं नाही देऊ शकत. तुम्ही चालता बोलता बघत होते का अगोदर? नाही. ठीक आहे, सॉरी, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही जो मंत्र आहे आपला गजानन महाराजाचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो म्हणून दाखवा. हा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. एक मिनिट. चालेल चालेल, टाइम घ्या. ठीक आहे, ओके. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज प्रब्रह्म सच्चिदानंद भक्तपती बालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. ठीक आहे, तर पहिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे यांचं. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला हा आहे की गजानन महाराजांनी समाधी केव्हा घेतली होती? समाधी 1900. बरोबर चाललाय तू. 1991. नाही, चुकलं, सॉरी, 1990. चुकलं, सॉरी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तू पार्टिसिपेट केला, तेच खूप मोठी गोष्ट झाली. थँक्यू. तर गाईज आपल्याला मित्र भेटले आहे, त्यांचं म्हणजे तर तुम्हाला किचन जर घ्यायचं असेल तर तुम्ही काइंडली ते विजिट करू शकता आणि घेऊ शकता. प्राइजेस काय आहे किचनचे? 50 रुपयाला. 50 रुपयाला सगळे. बरं, सर्वात पहिले तुमचा परिचय द्या. माझं नाव प्रेम सोनूने आहे, इथं प्रॉपर शेगावचं. आणि शिक्षण काय झालंय? शिक्षण BA ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. ओके ओके, ठीक आहे. तर तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार, त्याची तुम्हाला अचूक उत्तर द्यायची आहे. जे आपला गुरुमंत्र आहे गजानन महाराजाचा, तो म्हणून दाखवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शेवटपर्यंत. एवढं नाही. नाही येत खरंच, रिअली? ठीक आहे, मग इथे तुमचं चॅलेंज संपलंय. थँक्यू. तर काका नमस्कार, बोला. आपला परिचय द्या ना. राहुल रामराव बागडे. अच्छा, तर तुम्हाला मी म्हणजे चालता बोलता तुम्ही शो बघत होते का अगोदर सह्याद्रीवर? हो, बघत होतो. तर 3 प्रश्नाची उत्तर दिलं तर चांदीचं नाणं भेटणार म्हणून. हा, ते तर त्याच्यापासूनच इन्स्पायर्ड आपण एक शो चालू केलाय. अजून मी वर्धेवरून आलोय. वर्धेवरून आलोय. तर माझं म्हणणं असं पडलं की ज्यांनी 3 प्रश्नाचे अचूक उत्तरे दिले त्याला मिळणार 50 रुपये गिफ्ट माझ्याकडून. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे की तुम्हाला गजानन महाराजाचा गुरुमंत्र म्हणायचा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक पूर्ण शेवटपर्यंत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. नाहीये तुम्हाला? नाही, पूर्ण नाही इथपर्यंत. चुकलं मग. ठीक आहे, थँक्यू. आपला परिचय द्या. मी श्याम रामराज भुजे, अच्छा, आणि राहणं कुठलं आहे? राहणार शेगावला. अच्छा, तर तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तरं द्यायची अचूक. तुम्ही जर दिलं तर तुम्हाला 50 रुपये गिफ्ट मिळणार माझ्याकडून. हो, काही हरकत नाही. तर पहिला प्रश्न तुम्ही ऐकूनच घेतला असेल. तुम्हाला गुरुमंत्र म्हणायचा गजानन महाराजाचा पूर्ण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. ठीक आहे, बरोबर सांगितलंय. दुसरा प्रश्न हा आहे की श्री गजानन महाराजांनी समाधी केव्हा घेतली होती? समाधीचा उल्लेख तर नाही मला माहिती, एवढा कन्फर्म नाही आहे, कारण मी पारायण करा. पूर्ण वाचलेलं नाही. ट्राय करा. माघ वैद्य पंचमीला घेतलेली आहे. ठीक आहे, सगळं हा ते बरोबर आहे, फक्त तुम्हाला तारीख सांगायची आहे, बाकी काय. माघ वैद्य पंचमीला घेतलेली आहे. 19 काही गेस लावू शकता? गेस तर एवढा कन्फर्म नाही आहे, कारण कसं एवढी तारीख फिक्स नाही, पण मला माघ वैद्य पंचमी एवढं माहिती आहे. ठीक आहे, तर दुसरं उत्तर चुकलं आहे. ठीक आहे, सॉरी, तुम्ही जिंकूलाही शकले पैसे. ओके, धन्यवाद. तर काही अजून आतापर्यंत आपल्याला कोणी अचूक उत्तर देणार भेटलं नाहीये. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. लेट्स गो. तर काका तुमचा परिचय द्या पहिले. हा, बोला. परिचय द्या, तुमचं नाव सांगा. मी संजय ज्ञानदेव जमादार, जळगाव खानदेश.
अच्छा अच्छा ठीक आहे. तुम्ही काय करता, व्यवसाय करता, नोकरी करता? शेती. शेती करता. इकडे समोर बोलता. तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाईल, त्याचे अचूक उत्तर द्यायचे आहे. अचूक उत्तर जर दिले तुम्ही तर तुम्हाला मिळणार 50 रुपये गिफ्ट माझ्याकडून. तुम्ही सह्याद्री वाहिनीवर चालता बोलता बघत होते का, चांदीचा नाणेवाला? तसाच शो आहे आपला इन्स्पायर्ड. बरं. तर पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला गजानन महाराजाचं अनंत कोटी ब्रह्मांड नायक येते का पूर्ण? हो. म्हणा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गणेश गजानन महाराज की जय. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तुमचं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की श्री गजानन महाराजांनी आपली समाधी केव्हा घेतली होती? ती समाधी 1875 मध्ये. चुकलं. हे काय चुकलंय उत्तर. काय उत्तर होतं? उत्तर नाही सांगू शकत मी. उत्तर जर स्पॉइल जर केला तर आजूबाजूचे लोक बघणार. झालं ना, संपला चॅलेंज. तर गाईज आपल्याला दादा भेटले आहे जे की सेवेकरी आहे गजानन महाराज मंदिरात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचा परिचय देऊन द्या. मी स्वप्नील इंगडे. अच्छा. आणि राहणं कुठले? माझा अकोला. अकोलेचं राहिलंय. तर तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार. तुम्ही चालता बोलता शो बघितलाय का सह्याद्री वाहिनीवर? चालता बोलता तर नाही बघितलं मी. नाही मी शो बघितलंच नाही. अच्छा ठीक आहे. तर 3 प्रश्न विचारणार, अचूक उत्तर द्या तर 50 रुपये बक्षीस तुम्हाला. ठीक आहे ना, चालेल ना. तर तुम्हाला पहिले जो गुरुमंत्र आहे आपल्या गजानन महाराजाचा अनंत कोटी तो म्हणून दाखवायचा आहे. तर म्हणा. आनंद म्हणजे आले अरे तुम्हाला विचारलंय, तुम्ही सांगा. म्हणजे येत नाही ना. चुकलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे जाऊ दे. दादा बोला. तुमचा परिचय द्या. अर्जुन कोटे, राहणं कुठले? शेगाव. शेगावचं राहणं. तर तुम्हाला 3 प्रश्न मी विचारणार आहे, त्याची अचूक उत्तर द्यायचे. अचूक उत्तर जर द्याल तर तुम्हाला मिळणार 50 रुपये बक्षीस. ठीक आहे. पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला गजानन महाराजाचा गुरुमंत्र म्हणायचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक पूर्ण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. गाईज तर आतापर्यंत आम्हाला कुणी स्ट्रॉंग कंटेस्टंट नाही भेटलाय जो की आम्हाला 3 प्रश्नाची अचूक उत्तर देणार. सो दैट्स व्हाई वी डिसाइडेड टू गो आनंद सागर, जहाँ पे कुछ ज्ञानी पुरुष मिल सकते हैं और वो जीत सकते हैं 50 रुपए. तो चलो अभी हम जा रहे हैं आनंद सागर की तरफ. लेट्स गो. तो हमने फाइनली विचार किया कि महालक्ष्मी मंदिर की तरफ आए क्योंकि वहाँ पे थोड़ा रेस्ट्रिक्ट कर रहे थे आनंद सागर की तरफ, इसीलिए तो इधर ही पूछेंगे क्वेश्चंस और थोड़ा यानी इजी कर देंगे लेवल, जिससे कि यानी लोगों को प्राइज मिल पाए हमारी तरफ से. ठीक है. ये देखो बिल्ली मिल चुकी है, बिल्ली को मिलते हैं. हम आए महालक्ष्मी मंदिर की तरफ तो हमें एक भैया मिले. तो भैया आपका परिचय दे दो. मेरा परिचय राहुल ज्ञानेश्वर वानखड़े मेरा नाम है. मैं शेगांव का रहने वाला हूँ. मंदिर के पास मेरा घर है. अच्छा. तो आपको 3 प्रश्न मैं पूछूंगा, उसके उत्तर देना है. उत्तर अगर मिले तो 50 रुपए बख्शीश मेरी तरफ से. ठीक है. 50 रुपये बख्शीश नहीं चाहिए, उत्तर वैसे ही ले लो आप. नहीं ऐसा थोड़ी रहता है. ठीक है. आपको अनंत कोटि ब्रह्मांड नायक आता है पूरा? हो. बोलिए. अनंत कोटि ब्रह्मांड नायक माँ राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपति बालक शेगांव निवासी श्री गजानन महाराज की जय. ठीक है. थोड़ा ठीक बोला है तो ठीक है चलेगा. दूसरा प्रश्न ये है गजानन महाराज के संदर्भित की गजानन महाराजाचे दुश्मन कोण होते? गजानन महाराजांचे दुश्मन कोणीच नव्हते. होते ते म्हणजे नेहमी त्यांचा राग करायचे. ब्रह्मगिरी गोसावीचं गर्वहरण केलं होतं महाराजांनी. चुकलं. ठीक आहे. थँक्यू. ज्यावेळेस भाग बघितलं ना पहिल्यांदा, प्रगत जे कडे जेव्हा महाराजांनी पहिल्यांदा जिथं उष्टनं खात होतं, ठीक आहे ना, तर उष्टनं खात असताना ज्यांना प्रथम महाराजांना ज्या व्यक्तीने पाहिलं ते दामू पंतांनी बंकलाल अग्रवाल होते. ठीक आहे. बंकलाल अग्रवाल असताना त्यांच्या घरी गेले, कोणा घरी, देवीदास पातुकरांच्या घरी गेले किंवा इथून महाराजांना खाण्याकरता त्यांनी एक पात्र आणलं, परंतु महाराजांनी ते पात्र स्वीकारलं नव्हतं. अन्न हे ब्रह्म आहे म्हणून त्यांनी उष्ट खाल्लं. उष्ट अन्न हे ब्रह्म आहे आणि अन्नापेक्षा श्रेष्ठ आपण कोणी मोठे नाही आहोत. त्यामुळे गजानन महाराजांनी ते उष्टन्न तिथं ग्रहण केलं. त्यानंतर बंकलाल त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या घरी माणिकराव देशमुख हे कामाला असताना आणि ज्ञानराव देशमुख हे कामाला होते, ते त्यांनी इन्ना इस्तवाची पेटलेली चिलीम पुढे बंकलालच्या घरी झालेलं. तर महाराजांचा वास्तव जवळपास 3 वर्ष त्यांच्या इथं राहिला. महाराजांच्या इथं पुढे बंकलालच्या घरी राहिला. त्यापासून महाराजांचा हा उद्धारनिर्वाह हा सुरू झालेला आहे. त्यामुळे बंकलाल अग्रवालची ही जी आहे सेवा, जे बंकलाल आपण सदन पाहत होतो ते स्वयं त्यांचं होतं, बंकलालचं. तर ते त्यांनी मंदिरला अर्पण केली प्रॉपर्टी. ठीक आहे. अर्पण झालं गजानन बाबा, लग्न नाही केलं ते. नाही मी लहानपणी बघितलं होतं, 2 वेळा पिक्चर बघितलाय. त्यानंतर दुसरी गोष्ट काय झाली तर बा आपण जे 5 धाम आपण जे सांगतो इतर लोकांना, जे मोठ्यांचं महादेवाचं मंदिर म्हणतो ना आपण, इथे गजानन महाराजांनी घोडा शांत केला टाकळकरांचा, तर त्याला महादेवाचं मंदिर असं म्हटलं जाते. एक कृष्णाजी पाटलांचा मठा जिथे गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्याचं ग्रहण केलं होतं.
तर गोसाव्या धरण कसं केलेलं होतं, गजानन महाराज कीर्तन चालू असताना तिथं ब्रह्मगिरी गोसावी आले होते. गोसावी आल्यानंतर त्यांनी तिथं काय सांगितलं त्याला की हे महाराज ढोंगी आहे. त्या उद्देशाने ते गजानन महाराज जळत्याबरोबर तिथे बसले होते आणि ब्रह्मगिरी गोसाव्याला म्हणले किंवा तू इथे येऊन बस. ते बसले नव्हते म्हणून तिथं ब्रह्मगिरी गोसाव्याचं गर्वहरण केलं असतं. त्याला कृष्णाजी पाटलांचा मडा असं म्हणलं. ठीक आहे ना. जय गजानन. ठीक आहे, काकांनी म्हणजे अचूक उत्तर दिलं आहे. अजून मला म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन माहित नव्हती बंकटलाला बद्दल. तर म्हणजे मी 3 प्रश्न विचारणार होतो लोकांना. ज्यांनी 3 प्रश्नाचे अचूक उत्तर दिले त्यांना 50 रुपये बक्षीस होतं. पण तुम्ही मला एवढी इन्फॉर्मेशन दिली की म्हणजे माझ्या डोक्यात आता फिक्स होऊन गेलाय की बंकटलाला चुकीचे नव्हते. तर मी माझ्याकडून तुम्हाला 50 रुपये देतो. नाही मला काय नाही नाही नाही, काहीच ह्या तुम्ही पाहिजे. डिझर्व करता ऍक्च्युअल मध्ये. तुम्ही डिझर्व करता. सगळे टाळ्या वाजवा. अरे बाबा. हे 50 रुपये बक्षीस काकांना. अरे बाबा. थँक्यू. ओके. तर ज्या काकांनी मला माहिती दिली होती तर त्या काकांचा एक बिझनेस पण आहे. लक्ष्मी मंदिर आणि पाचधाम हे इतर आपण एकदम कमी पैशामध्ये व्यवस्थित करून देतो. त्या व्यतिरिक्त कस्टमरला जे काही व्यवस्था लागेल ते पण आपण करून देऊ शकतो दादा. आणि हा आहे आपला ऑटो. ऑटो. ठीक आहे, तर डबल डेकर ऑटो आहे. जर तुम्हाला म्हणजे प्रवासासाठी जर पाहिजे नसेल तर मी खाली नंबर पिन करून देणार. ठीक आहे, अजून माहिती पण तुमची पिन करून देणार. चालेल. सर चालेल चालेल बिंदास बिंदास तुम्हाला जे सवय. थैंक यू गाइस. तो हमें कोई कैपेबल नहीं मिला जो इस चीज़ों का आंसर दे पाए. तो यहीं पे मैं अपना ब्लॉग समाप्त करता हूँ. यानी जो चैलेंजिंग वीडियो है चालता बोलता का पार्ट 1, तो पार्ट 2 हम कंटिन्यू करेंगे शायद तक वर्धा में, नहीं तो कोई नई प्लेस पे. देखते हैं, एक तो आजन सर रहेंगे तो केलजर रहेंगे, तो वहाँ पे कंटिन्यू करेंगे पार्ट 2. पार्ट 1 में मजा आया, कोई आन्सर नाही दे पाया. ठीक आहे, तर इथेच ब्लॉग संपवतो. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.